पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। निवडणुकीच्या आधी 2000, निवडणुकीच्या नंतर 3000 पोहोचवले जात असल्याचा आरोप केला जातोय। कुठलाही पुरावा न देता आरोप करणं लोकशाहीची थट्टा असल्याचं धानोरकरांच्या आरोपानंतर सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। प्रति 2-2 हजाराचं टोकन हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं आहे आणि ते टोकन असं आहे की 2000 आता घ्या आणि 3000चं टोकन आहे। निवडणूक झाली, जसं मतदान झालं त्या दिवशी 3000 रुपये तुम्हाला परत मिळेल, म्हणजे 5000 रुपये मतदान हे विकत घेण्याचा प्रकार हा राजुरा विधानसभेत होत आहे आणि तोच प्रकार या बल्लारशा मतदारसंघात देखील ते चालू करण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी करणार आहे। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन त्यांना दिलेल्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे। अशी एक जरी घटना असेल तर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला पाहिजे, निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे। पण कारण नसताना हलक्या कानाने कोणाचं ऐकून साऱ्या मतदारांना तुम्ही पिंजऱ्यात उभं करणार आहे का आरोपीच्या? असे सनसनाटी निर्माण करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही त्या माझ्या प्रामाणिक मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय। हा